पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता, भाजप विरोधात सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न, पुण्यात 2 एनसीपी, काँग्रेस, ठाकरे सेना अशा समीकरणाची शक्यता, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा, जगतापांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध, जगताप सुळेंना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना। माझी छाती फाडली तर अजितदादा दिसतील असं प्रशांत जगताप म्हणायचे, सुभाष जगताप यांची टीका, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकीत एकत्र लढण्यावरती चर्चा झाली, सुभाष जगताप यांची माहिती। पुण्यात काल अजित पवारांच्या शहराध्यक्षांची महाविकास आघाडीसोबत बैठक, जागावाटप होईपर्यंत आमच्या पक्षातले प्रवेश घेऊ नका, अजित पवारांना काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अट। जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही, पालिका निवडणुकीला शक्य होईल तिकडे महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जा, बैठकीत शरद पवारांच्या नेत्यांना सूचना। अजित पवारांची राष्ट्रवादी बीएमसी स्वबळावर लढणार की युतीमध्ये, याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीच्या अधिकृत घोषणेची घाई नको, राज ठाकरेंची भूमिका, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी आणि दिंडोशीतील जागेचा पेच कायम। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागा वाटप पूर्ण, जागा वाटपात कुठेही रस्सीखेच नाही, सेना मनसे युतीविषयी कोणाच्याही मनात संभ्रम नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। ऐकीव गोष्टींवरती मी बोलत नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का, आशिष देशमुखांचा सवाल, तर फडणवीसांवरती मुनगंटीवारांनी श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं, देशमुखांचं विधान। आम्ही काही कोणाचा खडसे केलेला नाही, बाहेरून आलेले लोक पक्ष चालवतायत, ही मुनगंटीवारांची वेदना, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबईतल्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत आज पुन्हा एकदा बैठक, शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे नेते बैठकीला हजर राहणार, महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। संपूर्ण पालिकेतील शिंदे शिवसेनेची आज बोलणी पूर्ण होतील, नंतर महायुती संदर्भातली चर्चा होईल, बावनकुळेंची माहिती। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत युती करण्यावरती अखेर एकमत, काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण।